जाम काला आला म्हणून तो लावला त्यांनी. यो बघ आईला हिरो हिरो वायरचा हिरो. ओ माय गॉड चापट नाही रे. ओ आईला भांडणं आले मॅची कॉलेजचे भांडणं आले. आणि हा फटका आणि हा सामना जिंकलेला आहे. जुने संघ चॅम्पियन ठरलेला आहे या स्पोर्टिंग. प्रतीक बाईचा बर्थडे सेलिब्रेट. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर प्रतीक. हॅपी बर्थडे टू यू. जय विराज जय अग्रिगोली. तर काहीच आम्ही चाललो मळला आणि आज चतुर्थी आहे, संकष्ट चतुर्थी. आणि सगळी आम्ही फॅमिली चाललो. 5 वाजल्यात आणि मला परत घरी येऊन एकविरीला पण जायचे. प्रतीक साहिल मी जायचे. तर आता निघू आपण. लेट्स गो. ते सगळं बाय बघा जे बघते काय बाबाजी आज नाही लवकर उठले तर नाहीतर मीच लवकर उठतो. आमच्या मॅडम निघल्यात, थेट पण निघल्यात. चला इथं रंगचंद कलाकार टीम रांगोली काढत होती. कसली नाद रांगोली काढले बघा गाईस. त्यांना रांगोली काढायला 3 दिवस लागले आणि आजचा 3रा दिवस आहे. म्हणजे ते अजून काढतानाच कंप्लीट नव्हती झाली. नाहीच मी गाडीत आलाय. आमचं दर्शन झालंय आणि आम्ही गेलो तेव्हा एवढी गर्दी नव्हती आणि बाहेर आलो ना एवढी गर्दी होती ना काय सांगू तुम्हाला. डायरेक्ट 5 लाईन बाहेर पडली तुम्ही बघितली असेल. आणि एवढी भारी रांगोली काढलेली ना डायरेक्ट नादच. भागवतगीताची थीम काढलेली डायरेक्ट. हो माय गॉड टिला मस्त. चल बाबा. काहीच मी 7 वाजता घरी आलो आणि आता 7:30 वाजल्यात. आता निघलो एकविरेला झाला. गाडी लावली तिकडं बाहेरच कारण लगेच निघायचा होता म्हणून. आणि साहिलाने प्रतीक पण आल्यात. प्रतीकचा बड्डे आहे आज म्हणून प्लॅन झाला. प्रतीक बोलतो आम्हाला तर आपण सगळी एकविरेला जाऊ म्हणून आम्ही चाललो. गाडीजवळ आला मी. आपली गाडी ना ते तिकडं उभं आहेत. आलं नाही म्हणजे येतील अजून. गाईज आम्ही आता लोणावळ्यात आलो मॅकडीला. प्रतीकचा बड्डे गाईज. प्रतीक हॅपी बड्डे. आज आम्हाला मॅकडीला बसवता तो. नंतर पण बसवेल जाताला त्या वेगळा जेव्हा बिवाला. पुन्हा आज उपास आहे. आय लव लोणावळा नाथ बिवे. वैभव आणि साहिल पत्रे पण आलाय. पत्रे काय बोलता. काय बोलू बाबा मेला तरी पण आला. काहीच काल जंक्शन पार्टी होती. मॅच होती आमच्या. मॅच उन्हात होतं काल दिवसभर. पोरा सगळी आलाय वैभ्या आपला मित्र आहे. प्रतीक पवारला जाम माहिती आहे यातला तोच. कारण नुसता तो मॅकडीला जात असतो. बस आहे
ऑर्डर करते पडेल काही जेव्हा इकडं खेळ करता येऊ. नाही नाही उभं लावलं तर पडेल ना. आता आडवाच चालला जरा नंतर लास्टला उभं. इकडं आम्ही ऑर्डर करत येतो. इकडे एकलाच चाललाय. हे बरं सर उद्ध्वस्त गेला घर. आतला गेला कोण कॉन्ट्रॅक्ट द्यायचा आपल्याला. प्राईस यांना मासच Price. नसतो. मासच कमी. म्हणजे काय रे? आपल्या ह्याच्यात बारीक आहे बारीक आहे. मोठा बारीक आहे. जाड. काय बघा कुठली भाषा आहे ना मास तो मास नाही. तुला मास नाही ना मोजमाप तसा. नाही यो मास हे बघ, यो मास कशी आहे बॉडी. बॉडी ना पॅट आहे तो. पडाला आहे. पॉट प्रेग्नेंट आहे. पॉट काहीच आम्ही पायथा मंदिरची झाला. आता दर्शन घेतो न वरती जातो डायरेक्ट. काही साईडला मित्र भेटला इथं जरा फोटो काढता. तो पण रेस्टर आहे, यो पण रेस्टर आहे. काहीच आम्ही वरती झालो दर्शनाला आणि गाडी वरती आणले अर्धेवर. ते पार्किंग लावले. बरोबर त्यात वरती गाडी लावू ना. आता आला होते वरती. जाम दम लागलाय. फायनली आपण वरती बदलाव. संडे पण आहे, जाम गर्दी आहे. समोर बघा तुम्ही. पाया भरून आलो काहीच. बाहेरचे दर्शन घेतला. जाम गर्दी होती आज. म्हणजे आहे ड्रायव्हर आहे आज ना. पाय ठेवायला जागा नाही एवढी गर्दी. म्हणून बोलो बाहेरचेच पाय पडतो. कारण आमच्या मॅची पण आहेत तिकडं जायचे. गाडी पार तिकडं लावले त्या कोपराला. नाहीच आम्ही स्टारबकला आलो. आणि हे बघा प्रतीक गेला ऑर्डर आम्हाला. फुल खर्च करता आमच्यावर. मोर शेड असताना कशाला भीती कशाला काय बोलायची. कापला कसा कापला लाखो पडले अकाउंटला. काहीतरी लपडा आला. नाही जेव्हा फोटो काढते फोटो स्टोरी टाकायला इंस्टाला. कसला सेटअप लावला. नाव येऊ टाकलाय हॅपी बर्थडे पत्तू. कुठली प्लेट तो स्नॅप टाकताय. काय बोलायचा. इकडं वाट्यात बल लावला वाट्यांच्याच. To you, happy birthday to you, happy birthday dear Pradeep, happy birthday to you. काही छोटासा बर्थडे सेलिब्रेशन आपल्या प्रतीक भावासाठी. तो आपला तो तेव्हा भारी होता. आपल्या मागवल्या आम्हाला याचाला ओळखायचं.
आता घरी आला आहे काहीच आणि फ्रेश वगैरे झाला आणि आता खिचडी खातो कारण माझा आज उपवास आहे आणि लय काही बी खाल्ला म्हणजे उपासाचाच खाल्ला आहे आणि पोरांना बघा हे पोरांना ह्या पण आणल्यात चिक्क्या इकडं खिचडी खायला कसाले मम्मीला इकडं घरच्यांना वेगळ्या आणल्यात ना पोरांना ह्या आणल्यात मागच्या घरी चालल्यात त्यांना ह्या आवडलेल्या म्हणून ह्यात आणल्यात आणि जेवतो ना आता मी जातो डायरेक्ट मॅचिंगचे धर पोरा जाम शिवाय त्यात मग सकाळपासून गेलो होतो बाहेर तर मॅची आम्हीच ठेवल्यात ना म्हणून काहीच आम्ही आता निघला ग्राउंडवर आला आणि शुभम माझ्या पाठी तुम्हाला दिसतं अजून बोल बाबा काहीतरी मॅची काही जाम मेहनत घ्यायचा आहे आपल्या जखमासाठी शुभम सकाळपासून किती वाजता घ्यायचा सांग पावडेवाराला गेलाय पावड्यावरून काय नाही मेहनत किती हो पावडेवारला गेलाय काल होतो काल आज दिवसभर होता मी काल आपल्या आलतो कामावरची म्हणजे 1 वाजता गेलो ना आज पण नेटच चाललाय 2 वाजता आणि ऊन लागतं ना लय वाईट लागतंय म्हणजे तिथं चक्क तुम्हाला खाली पडली चांगल्या वाजायला तिथं चक्क बसतात तिकडं ट्रॅक्टर दोन मी मॅचिंगचे झालाय ना इकडं डीजे ऑपरेटिंग करत बसलाय मी करताय इकडं काहीच काहीच राहिलाय इकडं बघ ते कंपनीतलं आमचं आणि ह्यो दादा पण आपला डीजे मास्टर आहे ह्यो बघा आपट्याचा हे काय आपला गुंडा वाटतं गुंडा आहे यो बा माकाड मॅची आपले गाईच जाम खाला आला म्हणून तो लावला त्यांनी यो बघ आयला हिरो वायरचा हिरो ओ माय गॉड चापट नाही रे ओ आयला भांडणं आले मॅची वाल्यांचे भांडणं आले गाईच सोनू सांगासाठी जाम केलाय सोनूनी काही बोलू शकत नाही एवढा केला त्यांनी चोर काजू खाताय हा खिशात भरल्यात रस्सी घ्या पोरांना इथं पोरा रस्त्याला भेटल्या इथं रस्त्या भेटल्या ना पोरांना तू लाजू नको इथं बघ तुला बोल बघा काही अरे पिशवीच घेतले पेपरची का इकडं लस्सी मध्ये काजू बदाम टाकल्यात ना मी आता समाधान कामगार बंधू आल्यात रिलायन्स कंपनीचे कामगार हो बाबा यो निसा चापट्याच वाढताय उपवास नाही का 80 रुपयाची बिर्याणी पहिला चेंडू आणि पहिला चेंडू फटका झालेला आहे म्हणजे चांगलं क्षेत्राचं झालेलं आहे इथून आता 14 षटकापेक्षा संघाचे लहान वैयक्तिक एक धाव संख्या निर्गणला दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातो त्यांच्याकडून चांगल्या क्षेत्राच्या आणि हा फटका बसता जातो धावमध्ये विजयी सत्कार आलेला आहे आणि हा सामना जिंकलेला आहे गिरवले संघ चॅम्पियन ठरलेला आहे या स्पोर्टिंग गाईच अजून आम्ही चौकला आलतो इथं केक घ्यायला केक घेतलाय प्रतीकचा बर्थडे करायची आहे तिथंच मॅचिंगची इथं तर जातो घरी म्हणजे मॅचिंगची इथं गाईच पिशीत पिताय लस्सी पिशीत उपास आहे अरे सकाळपासून लस्सीच पिताय यो गावठी फुगा पेंडा फुगा आला उपट्या घाला उपट्या प्रतीक बाईचा बर्थडे सेलिब्रेट हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर प्रतीक हॅपी बर्थडे टू यू काही उपास होता उपास वाढला मानवली
यो ग्रुप बेकार आहे मोठी पार्टी करणार ते मी घरी आलो फ्रेश झालो आणि मी आता ब्लॉग एंड करतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एक ब्लॉगमध्ये. बाय.